हाय, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उत्कर्षा आणि आज माझ्या चॅनलचं आहे डे 3. इट्स अगेन अ लेटर टू माय सेल्फ. कारण की हे मला लक्षात राहणं आणि हे मला स्वतःला रिमाइंड करत राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो मी आत्ताच एक सेंटेन्स वाचलं की कोणीही मला वाचवायला येणार नाही आहे किंवा कोणीही आपल्याला वाचवायला येणार नाही. आणि मी थोडंसं डिसॲग्री करते या सेंटेन्सवरती. कारण मला वाटतं की आयुष्यात कोणीही काहीही करू, त्याचा खूप साऱ्या मुमेंट्सनी आणि खूप साऱ्या माणसांनी त्याला बनवलेलं असतं. कारण की एकट्या हाताने आपण जर पुढे जातही राहिलो, तर जे प्रसंग, जे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात, ते इव्हेंच्युअली आपल्याला गिव्हअप करायला भाग पडतात. पण माझ्या अनुभवाने मला असं सांगितलं आहे की माझे अनुभव जे आहेत, बऱ्याचदा मला असं जाणवलं आहे की मी जेव्हाही म्हणजे समजा मी टीचर्सकडे गेले माझ्या स्कूलमध्ये की मला ही कन्सेप्ट नाही समजत आहे, त्याने एक्स्ट्रा टाईम काढून मला ते समजवलं आहे. मी कधी फेल झाली आहे, कधी मला दुःखात आहे, कारण की माझ्या मनासारखं काही घडलेलं नाही आहे. माझ्या फ्रेंड्सला मे बी मला समजवता येत नाही आहे, मला शांत करता येत नाही आहे, पण ते घरातले मला कधी सोडून नाहीत गेले. ते माझ्यासोबतच तिथेच बसले होते. मी पाहिलं आहे की आपले फॅमिली मेंबर्स आपल्यावरती खूप विश्वास ठेवतात. त्यांचा बिलीफ आहे की आपण आयुष्यात काहीतरी करणार आहोत आणि तो आपल्याला सतत एक उभारी देत राहतो आहे. काही स्ट्रेंजर आहे, तो आपल्याला कॉम्प्लिमेंट करून जातो आहे. छोटी छोटी मुलं आहेत जे आपल्याला दीदी दादा करून बोलवत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच रिस्पेक्ट आहे आपल्यासाठी. बऱ्याचदा असं होतं की आयुष्यात आपण नाही का आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवत नाही आहे, पण आजूबाजूची लोकं आपल्यावरती इतका विश्वास ठेवतात की यार हा आयुष्यात काहीतरी करणार आहे. आणि हेच ते मुमेंट्स असतात, ह्याच त्या गोष्टी असतात ज्या आपल्याला कधी खचू देत नाही. आणि मला असं वाटतं की बनवणं तर एक गोष्ट आहे की बनवणारी माणसं तर आहेतच, मेंटॉर्स वगैरे जे आपल्यावरती विश्वास ठेवतात आणि त्यांचाही खूप मोठा हात आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. पण जी लोकं आपल्याला खचू देत नाही आहेत, ती खरंच आयुष्यात खूप इम्पॉर्टंट असतात. मी खूप ब्लेस्ड आहे, लकी आहे आणि थँकफुल आहेत की माझ्या आयुष्यात खरंच असे मित्र-मैत्रिणी आहेत, माझे फॅमिली मेंबर्स असे आहेत की जे खरंच माझ्यावरती विश्वास ठेवतात आणि जे खरंच त्यांना आहे की मला गिव्हअप नाही करू द्यायचं त्यांना. आणि थँक्स टू ऑलमायटी की त्यांनी मला अशी माणसं माझ्या आयुष्यात पाठवली. आणि मला हेच सांगायचं आहे की ठीक आहे, ही माणसं आपल्या पूर्ण आयुष्य चेंज नाहीत करू शकत, सगळ्या गोष्टी ह्या आपल्यासाठी चेंज नाहीत करू शकत आहेत, पण ते काहीतरी आहे जे आपल्यामध्ये चेंज करतात. आणि आपल्याला हे दाखवून जातात की आयुष्य हे फक्त स्ट्रगल्सबद्दलच नाही आहे, तर आयुष्य हे आपलेपणाबद्दल आहे, प्रेमाबद्दल आहे, काइंडनेसबद्दल आहे, एकमेकांबद्दलची जी काळजी आहे त्याबद्दल आहे. आणि ही लोकं आपल्याला खरंच शिकवून जातात की ठीक आहे, स्ट्रगल्स आहेत, ते काही जाणार नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टींमुळे, पण जग तरीही सुंदर आहे, आयुष्य तरीही सुंदर आहे. आणि अशा लोकांना खरंच जपलं पाहिजे. आणि आय नो आपल्याकडून बऱ्याचदा चुका होतात, आपण त्यांनाही फॉर ग्रँटेड घेतो, बट आय होप आपण शिकू इव्हेंच्युअली की खरंच हाऊ टू बी थँकफुल टू देम. अँड थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू लाईफ की माझ्या आयुष्यात अशी माणसं आहे.